नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाकी खुर्द तालुका खेड येथे कंटेनर रस्त्यावर उलटला व प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याची घटना रविवार 13 जुलै 2025 रोजी सायंकाळी घडली। या अवजड कंटेनरचा चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे व दुचाकी गाड्यांना उडवून कंटेनर पलटी झाल्याचे स्थानिकांनी सांगितले। यात एक महिला व लहान बाळ यांना गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले। या अपघातातील जखमीची नेमकी माहिती पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही। हा अपघात भीषण होता, मात्र मोठा अनर्थ टळला असून या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। दरम्यान या महामार्गावरील सततचे अपघात, बेदरकारपणे वाहन चालवणारे अवजड वाहन चालक आणि सततची प्रचंड कोंडी यामुळे रस्त्याच्या लाल फितीत अडकलेल्या कामाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आळंदी परिसरातील केळगाव तालुका खेड येथील श्री संत भगवान बाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई, संस्थेवर तत्काळ बंदी आणि संबंधित इतर गुन्ह्यांची चौकशी करण्याबाबतचे निवेदन आळंदी पोलीस स्टेशनला देण्यात आले। हे निवेदन अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा यांच्या वतीने आळंदी पोलीस स्टेशनमध्ये आज देण्यात आले। या निवेदनात लिहिले आहे की आळंदी केळगाव येथील श्री संत भगवान बाबा मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत एका युवतीला डांबून ठेवून अमानुष अत्याचार करण्याचा प्रकार समोर आला आहे। सदर युवती शिकवणीसाठी दाखल नव्हती, तिला फसवून अपहरण करून संस्थेत आणले गेले व तिच्यावर अत्याचार करण्यात आला। बाळासाहेब सानप याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असून त्याने आरोपींना मदत केली आहे। त्याची सखोल चौकशी करून सह आरोपी म्हणून गुन्ह्यात समावेश करावा। कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे यांना 10 लाख रुपयांचे आणि 10 तोळे सोन्याचे आमिष देऊन मुलीला डांबून ठेवण्यासाठी आरोपीचा भाऊ सांगत होता। ही बाब सुद्धा गंभीर असून तत्काळ चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आंधळे कुटुंब पूर्णतः याच्यामध्ये सामील आहे। त्या मुलीला ब्लॅकमेल करून इथे आणलेला आहे। रिपोर्ट आम्ही त्या पोलिसांना आम्ही सादर करू आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल। या संस्थेमध्ये हा प्रकार घडलाय। आमची अशी प्रामुख्याने मागणी, जोपर्यंत ही केस निकालावर जात नाही तोपर्यंत ती संस्था तत्काळ तुमच्या वतीने बंद करण्यात येईल। याच्यामध्ये जे आम्ही उल्लेख केलेले आहेत, जो व्यक्ती येतो त्या व्यक्तीची पार्श्वभूमी तुम्ही चेक करा। तो व्यक्ती 10 वेळा तिथं काय येतो, जे काही संस्था चालक आहेत त्या पूर्ण त्या जबाबदार आहेत। त्यांनी सुनीता आंधळे त्या बाईने पैशाच्या अपहारापोटी तिकडे गेले। त्या मुलाच्या आई वडील मुलीचे काही करू शकत नाही, तू दम दे, ते तुला पुन्हा तुझ्याकडे मुलगी मिळेल अशा हिशोबाने ते कार्य झालेलं आहे आणि तिला ते दम देऊन संपूर्ण पुणे जिल्ह्यात अंमली पदार्थांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे। मागील 2 दिवसात ठिकठिकाणी कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत। हडपसर व खडकीसह आळंदी भागात कारवाया करून अफूच्या बोंडांचा चुरा, गांजा असा 8 लाखांचा अंमली पदार्थ जप्त करत 5 आरोपी अटक करण्यात आले आहेत। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानोरे तालुका खेड गावात SP पेट्रोल पंपाजवळ गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या 24 वर्षीय युवकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहात पकडले। त्याच्याकडून गांजासह मोबाईल असा एकूण 16,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अंकुश संतोष इंगळे, वय वर्ष 24, राहणार घोलप वस्ती आळंदी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आळंदी नगर परिषदेच्या चाकण चौक जवळील पार्किंगमध्ये कोणतीही पावती न देता पार्किंग वसुली होत आहे। सातत्याने असे प्रकार समोर येत असून असाच आणखी एक प्रकार समोर आला असून त्याचे व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल होत आहेत। त्यामुळे पालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघू लागले आहेत। याला आवर घालण्यासाठी पालिका कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ज्वालाग्राही पदार्थांचा वापर करत असताना सुरक्षिततेच्या नियमांची पूर्णपणे पायमल्ली करत महाळुंगे येथील जय गणेश गॅस रिपेअरिंग सेंटर या टपरीवर बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे उघडकीस आले। गुन्हे शाखा युनिट 3 यांनी कारवाई करून दिलेल्या तक्रारीवरून महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाळुंगे येथील भोसले वस्ती भागात हा प्रकार घडला आहे। हरेराम विदेशपाल पाल, वय वर्ष 31, राहणार भोसले वस्ती महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
चाकण MIDC भागात मोठ्या प्रमाणावर अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या घटना समोर आल्या होत्या। त्यानंतर म्हाळुंगे MIDC पोलिसांनी कुरुळी तालुका खेड हद्दीत फॉक्सवॅगन कंपनी ते स्पायसर चौक या रस्त्याच्या लगत असलेल्या शिवदीप हॉटेलजवळ कारवाई करून 2 महिलांना अटक केली आहे। शनिवारी 12 जुलै रोजी शिवदीप हॉटेलजवळ एक 32 वर्षीय महिला आणि एक 35 वर्षीय महिला रस्त्याच्या लगत उभे राहून पादचारी आणि वाहन चालकांना अश्लील हावभाव करत तसंच अंगविक्षेप करत असल्याचं निदर्शनास आलं। यावरून मूळच्या मुंबई येथील आणि सध्या कुरुळी भागात वास्तव्यास असलेल्या 2 महिलांना ताब्यात घेण्यात आलंय। चाकण शहर आणि लगतची गावे तसंच चाकण औद्योगिक भागात वाहन चोरट्यांचा उच्छाद पुन्हा एकदा वाढलाय। या भागातून मागील 2 दिवसात 4 दुचाकी वाहने घरासमोरील पार्किंगमधून लंपास झाली आहेत। याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसात तक्रारीही दिल्या। चाकण औद्योगिक वसाहतीत वराळे गावाच्या हद्दीत एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा अत्यंत आक्षेपार्ह वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरुणास म्हाळुंगे MIDC पोलिसांनी अटक केली आहे। कामेश बाबूराव भेंबरे, मूळ राहणार औंढा, जिल्हा हिंगोली असं या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। चाकण औद्योगिक भागातील अवैध धंद्यांच्या विरोधात सोमवारी 14 जुलै 2025 रोजी जाहीर धरणे आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। आंबेडकर जनमंच सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून हे आंदोलन म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनच्या समोर केलं जाणार असल्याची माहिती या संघटनेचे पदाधिकारी नागेश शिंदे यांनी दिली आहे। चाकणमधील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी रविवारी 13 जुलै 2025 रोजी बैठकीचं आयोजन केलं होतं। चाकणमध्ये झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, वेगवेगळे उपाय सुचवण्यात आले। या बैठकीस खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते। ट्रॅफिक मुक्त चाकण। देशभरातील हजारो नागरिकांना बनावट ऑनलाईन लोन ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी मुंबई येथून संशयितास अटकही केली आहे। इसाकी राजन थेवर, वय वर्ष 29, राहणार वाशी, मूळ राहणार तमिळनाडू असं अटक केलेल्याचं नाव आहे। म्हाळुंगे येथील महिलेनं या प्रकरणी फिर्याद दिली आहे। फिर्यादी महिलेला क्रेडिट पायलट या नावानं आलेल्या लिंकवरून लोन मिळेल अशा बहाण्यानं फसवण्यात आलं। पोलिसांनी मुंबई येथून संशयितास ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून 5 लॅपटॉप, 7 सिम कार्ड, 2 डेबिट कार्ड आणि 1 मोबाईल जप्त करण्यात आलाय। देशभरात 10,000वर तक्रारी संशयितानं क्रेडिट पायलट व्यतिरिक्त अनेक ॲपच्या माध्यमातून भारतभर हजारो लोकांची फसवणूक केली आहे। या ॲपवरून फसवणूक केल्याप्रकरणी देशभरात 10,000वर तक्रारी प्राप्त झाल्यात। माहूरगडाच्या रेणुका मातेचं हुबेहूब शिळा असलेली खेड तालुक्यातील एकमेव मूर्ती रासे गावात डोंगरावर विराजमान आहे। रेणुका देवीचे सुबक मंदिर रासे गावातील डोंगरावर आहे। रेणुका देवीचा भंडारा येत्या मंगळवारी दिनांक 15 जुलै 2025 रोजी होणार आहे। भाविकांनी दर्शनासाठी येऊन महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। खेड तालुक्यातील चाकण आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्यात येत आहेत। नागरिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी अशी कामे बाहुबली मंडळींना देण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे। अदानी कंपनीमार्फत इको स्पार्क एनर्जी भागीदार जयसिंग भानुदास दरेकर व पूजा प्रसाद गुंडगळ यांच्या कंपनीमार्फत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे। मात्र नागरिक व शेतकरी स्मार्ट मीटरबाबत शंका उपस्थित करत असून विरोध करत आहेत। परंतु संबंधित इको स्पार्क एनर्जी कंपनी यांच्याकडून सक्तीने नवीन मीटर बसविले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। मागील अनेक वर्ष केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात अडकून असलेले चाकण मार्केट यार्डमधील ऑक्शन हॉलचे काम आता पूर्णत्वास येत आहे। शेतकऱ्यांचा शेतमाल चाकण मार्केटमध्ये आल्यानंतर यापुढे किमान सुरक्षित राहणार आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असते। अनेकदा अवकाळी पावसात शेतकऱ्यांचा कांदा भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत। मागील 20 वर्षात अनेकदा ऑक्शन हॉल उभारण्याच्या घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्ष कार्यवाही झाली नव्हती। खेड बाजार समितीत नवीन कार्यकारी मंडळ सत्तेत आल्यानंतर अखेर या कामास प्रत्यक्षात सुरुवात होऊन हे काम पूर्णत्वास येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। सद्यस्थितीत स्वतः सुरू असलेल्या पावसाने काहीशी उसंत घेतली असून त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे। अनेक ठिकाणी रानात मशागत व पेरणीसाठी योग्य ओलावा मिळाल्याने सोयाबीनच्या पेरणीला अनेक भागात गती मिळाली आहे।
शेतकऱ्यांनी यंदा पावसाळ्याची वाट पाहत पेरणी थांबवून ठेवली होती, मात्र आता पावसाने थोडा विश्रांतीचा कालावधी दिल्यामुळे यंत्राच्या सहाय्याने रोटावेटर, नांगरणी, सपाटीकरण अशा मशागतीच्या कामांना गती मिळाली आहे। कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन हा यंदाच्या हंगामातील प्रमुख पीक ठरणार असून त्यासाठी शेतकरी तयारी करत असल्याचे शेल पिंपळगाव येथील शेतकरी विनोद दौंडकर यांनी कळवले आहे। तज्ञांच्या मते पुढील काही दिवसात पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतकरी वेळ वाया न घालवता शक्य तितक्या लवकर पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत। श्री संत बाळूमामा यांच्या पालखी रथाचे धानोरे मार्गे आळंदीत आगमन झाले। आगमनावेळी मरकळ रस्त्यावर अनेक भाविकांनी श्री संत बाळूमामाच्या पादुकांचे दर्शन घेतले। संत श्री बाळूमामा बग्गा क्रमांक 13 पालखीचा विश्रांतवड जवळील एका जागेत तळ असून तिच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत आहेत। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात झारखंडमधील रॉकवेल ऑटोमेशन कंपनीच्या CSR फंडातून केवी क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य SG मुंगसे यांनी दिली आहे। राजगुरुनगर बसस्थानक परिसरात खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले। खड्डे बुजवण्यात आले असले तरी पावसाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ होऊन हा परिसर निसरडा झालाय। त्यामुळे प्रवाशांना पायी चालताही येत नाही। अनेक दुचाकीस्वार घसरून पडून अपघात होताना दिसत आहे। प्रशासनाने हे काम तात्काळ चांगल्या दर्जाचे करून घ्यावे अशी मागणी प्रवासी करत आहेत। आपण राजगुरुनगरात आले आहेत। राजगुरुनगरात काल रात्री संध्याकाळी मुरुमाची गाडी येऊन मुरुम टाकला, पण मुरुम अशा पद्धतीने टाकला की लोकांना येणं जाणं सुद्धा अवघड होत चाललंय। प्रवाशांनी कुठे उभे राहावे हे सुद्धा प्रवाशांना सुद्धा आता समजत नाहीये। रोज कितीतरी गाड्या ये जा करत असतात। पावसाने डबके बुजवले, पण डबक्यातनं पूर्ण गाळ आहे तसाच पूर्ण आहे, गाड्या घसरत आहे। सकाळीच एक प्रवासी महिला त्यातनं पडली, तिला दवाखान्यात न्यावे लागले। हा त्रास प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी आहे का नक्की कशासाठी हाच लोकांना प्रश्न पडलेला आहे। खेड तालुक्यातील तरुण सिल्कबेरी फार्मच्या माध्यमातून रोजचा ताजा भाजीपाला थेट शेतकऱ्यांच्या शेतामधून पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील लोकांना पुरवत आहे। त्यामुळे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे। शेतकरी थेट ग्राहक असा शेतमाल विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याने या तरुण उद्योजकांनी कळवले आहे। चाकण काळूस रस्त्यावरील भामा नदी पुलावर काटेरी झाडाच्या फांद्या आणि मोठ्या प्रमाणात गव पुलावर आले आहे। याबाबत चाकण नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम यांनी लवकर लक्ष घालून स्वच्छता करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत। राक्षीवाडी रस्त्यावर पुन्हा ऐन पावसाळ्यात खोदाई सुरू झाली आहे। राक्षीवाडी रस्ता महिन्यापूर्वी डांबरी झाला, तो डांबरी करताना तरतूद असून देखील मोरी भाग डांबरी करण्याचे ठेकेदार याने सोडून दिले। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले तसे देखील काम नगर परिषद बांधकाम विभाग यांनी करून घेतले नाही। आता मात्र नव्याने वार्षिक ठेके काढून त्याच ठेकेदारांनी पुढील 4 महिने कामगार बसून राहणार नाही अशी व्यवस्था केली आहे। त्यामुळे जनतेच्या कराच्या पैशाचा अक्षरशः चुराडा होत आहे। कर्ज हवंय मात्र ते रस्त्यावरील खड्डे बुजवायला असे कोणी म्हटले तर विश्वास बसणार नाही। मात्र पुणे नाशिक रस्त्यावरील कोंडी आणि खड्ड्यांना वैतागलेल्या एका अवलिया कामगाराने महामार्गावर उभे राहून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कर्ज हवंय असा प्रशासनाला उपरोधिक टोला मारत खड्डे कायमस्वरूपी बुजवण्याची मागणी केल्याचे फोटो सोशल माध्यमात व्हायरल होत आहेत। उत्तर पुणे जिल्ह्यातील भोसरी चाकण महाळुंगे भागात ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्याचा भयंकर त्रास होत असल्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर भोसरी ते मोशी भागातील अनेकांनी व्यथा मांडल्या। त्याचप्रमाणे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची विनंती देखील केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या आणि उपाय ऐकून घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। यावेळी पुणे नाशिक हायवेवरील चाकण खेड त्याचप्रमाणे निगडी चिखली मोशी या परिसरातील ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी देखील कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता रस्ता रुंदीकरणाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे अशी विनंती मुख्यमंत्री यांना यावेळी करण्यात आली। निगडी मुकाई चौक वाकड नाशिक फाटा चाकण या मार्गासाठी नवीन मेट्रोचा DPR मंजूर करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी केली। त्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत हा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी पुढे पाठवण्याचे आदेश दिले। उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने राज्य शासन गंभीर आहेत। उद्योगांना सर्व पायाभूत सोयीसुविधा पुरवणे तसेच त्यांच्या समस्या प्रश्न सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत। जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसोबत उद्योजकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत विधानभवन पुणे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते। यावेळी पुणे पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला,
PMPMLचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ, मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक संदीप रोकडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारे आदी यावेळी उपस्थित होते. शेळे पिंपळगाव ते दौंडकरवाडी दरम्यान 7 ते 8 स्पीड ब्रेकर निर्माण करण्यात आले आहेत. सगळे नियम पायदळी तुडवून धोकादायक उंची या गतिरोधकाला देण्यात आली आहे. अशा पद्धतीच्या स्पीड ब्रेकरमुळे अपघात होत आहेत. दत्तात्रय केरभाऊ कड वय 55 राहणार दौंडकरवाडी तालुका खेड यांच्या वाहनाचा याच गतिरोधकामुळे अपघात झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. राजगुरुनगर भीमाशंकर महामार्गाच्या कडेने केबल खोदकाम झाल्यामुळे वाहन चालकांची फसगत होत आहे. या भागात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे केबलच्या जागेत वाहने अडकून पडत आहेत. कमान येथे अमोल नायकरे यांच्या घराशेजारी रेडीमिक्सचे वाहन केबलच्या खोदकामात अडकल्याने 2 JCB मशीन व 1 क्रेनने हे रेडीमिक्स वाहन बाहेर काढण्यात आले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने यावर्षी घेण्यात आलेल्या 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिगळस्थळच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले. तब्बल 31 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक असून त्यापैकी 6 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत. एका विद्यार्थ्याची नवोदय विद्यालयामध्ये निवड झाली आहे. चाकणदे वासुली फाटा तालुका खेड हा रस्ता स्थानिक नागरिक गावोगावी बंद करण्याचा पवित्रा घेतलाय. दररोजची वाहतूक कोंडी आणि नित्याचे होत असलेले अपघात यामुळे परिसरातील नागरिकांनी बैठक घेऊन हा इशारा दिला. या बैठकीला आंबेटान, महाळुंगे, इंगळे, बिरदवडी, गोनवडी, शेलू, आसखेड, वराळे, भांबोली, बोरदरा, वासुली, शिंदेगाव, सावरदरी, कोरेगाव खुर्द, कोरेगाव बुद्रुक आदी गावातील नागरिक उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरोगामी विचारवंत प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट, सोलापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. खासदार कोल्हे म्हणाले की भाजप युवा मोर्चाशी संबंधित एक पदाधिकारी या हल्ल्यात असल्याचे समजत असून आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही नैतिक जबाबदारी आहे. विचारांची लढाई विचारांवर व्हावी अशा प्रकारे शिवविचारांचे गाढे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील खासदार कोल्हे यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर आज अक्कलकोटमध्ये जो एक भ्याड असा हल्ला करण्यात आला, या भ्याड हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो. नैतिक जबाबदारी देवेंद्रजी आपल्यावर आहे. आपण निराशा करणार नाही अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. अन्यथा प्रवीणदादांवर झालेला हा आजचा भ्याड हल्ला हा वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे असं म्हणावं लागेल. भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने दरवर्षी खेड तालुक्यातील भोरगिरी तालुका खेड येथील ऐतिहासिक भोरगड लेणी येथे वर्षावास प्रवचन मालिकेचा उद्घाटन कार्यक्रम घेण्यात येतो. त्यानंतर पुढे 3 महिने प्रवचन मालिका सुरू राहते. पुणे जिल्हा व खेड तालुका भारतीय बौद्ध महासभा आणि खेड तालुका भीमशक्ती संघटनेच्या वतीने भोरगिरी तालुका खेड येथील भोरगड लेणीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून जनसंवाद उपक्रम सुरू करण्यात आला. या माध्यमातून लोकांशी संवाद साधला जात आहे. आमदार काळे यांच्या कार्यालयात विविध समस्या घेऊन तालुक्यातील अनेक भागातील नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळ्याचे औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले आहे. आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत केले जाणार असल्याचा पत्रात उल्लेख आहे. दरम्यान 28 जुलै 2008 रोजी तुकाराम महाराजांच्या 400व्या जन्मोत्सवावेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीत आणण्यात आला होता. माऊलींची पालखी येत्या रविवारी 20 जुलै रोजी आळंदीत दाखल होणार आहे. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत यावा असे निमंत्रण देवस्थानकडून देण्यात आले आहे. 1685 पासून देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ते आळंदीत येत. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन पुढे पंढरपूरला प्रस्थान करत. नंतर ही परंपरा खंडित झाली. त्यानंतर गुरु हैबत बाबा आरफळकर यांनी 1832 मध्ये स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला आणि दोन्ही संतांच्या पालख्यांचे मार्ग वेगवेगळे झाले. दोन्ही पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या 2 संतांची भेट होण्यासाठी यावर्षी सोहळा आळंदीत नेण्याची मागणी वारकऱ्यांच्या वतीने आळंदी देवस्थानने देहू देवस्थानला केली आहे. दोन्ही देवस्थानांच्या विश्वस्तांमध्ये सखोल चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार असून आळंदीत स्वागताची तयारी सुरू आहे. पालख्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा यापूर्वी 28 जुलै 2008 रोजी झाला होता. महाराज
तर आळंदीहून आलेली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।